कोणत्या टीमचा खेळाडू फिल्डिंग करतो हे कोणालाच समजायचं नाही. आयोजक तर आलेल्या संघाने नावनोंदणी करा, 2 वाजता नावनोंदणी बंद केली जाईल, त्यानंतर आलेल्या संघांना प्रवेश दिला जाणार नाही असे ओरडून थकायचे. शेवटी आयोजनात 70-80 तर कधी 100च्या वर संघ असायचे. शनिवार आणि रविवारचे संघ अंधारात गॅस बत्ती लावून एक बॉलची मॅच आमची असायची. बक्षिसी 11 बादल्या, 11 हंडे, कळशा, बोकड अशी बक्षिसी असायची. माझा खेळ हा असा होता मित्रांनो, हा सगळ्यांचाच असा खेळ होता. एक जुनी आठवण म्हणून या ठिकाणी मी आठवणीला उजळणी करून देतो. धन्यवाद. आणि जे तर छान आठवण सांगितली खडके साहेबांनी, ती एक जुनी आठवण. आणि मला वाटतं आमचे वसंत पवार सुद्धा हसले, कारण त्यांना माहिती आहे आपण त्या स्थितीत होतो, ते अनुभवलंय, ते आम्ही अनुभवलंय. त्यामुळे आमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पाहायला मिळालं की तो क्षण आम्ही अनुभवला आहे, त्या क्षणाला आम्ही जगलोय, त्या क्षण आम्ही जवळून अनुभवलाय, असा हृदयात साठवून ठेवलाय. फक्त तो या ठिकाणी लिहिण्याचं काम, ती आठवण लिहिण्याचं काम खडके साहेबांनी छान पद्धतीने केलं आहे. कारण तेव्हा मात्र फेकी चालायची, आमच्याकडे फेकी चालायची आणि 100 संघ असायचे. त्यातही एखादा ज्या संघात चांगला फेकी गोलंदाज असायचा तोच संघ या ठिकाणी जिंकायचा, असं आपलं खेळ होतं. आणि खरंच ती तुम्ही जे सांगितली त्या पद्धतीनेच की ती झावळ्याची बॅट असायची, नारळाच्या झावळीची बॅट असायची, आणि त्या एखादा चेंडू जर मिळाला तर त्याला अगदीच प्लास्टिकने चिटकवण्याचं काम केलं जायचं. एवढं म्हणजे आत्ता ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की सगळी साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण मैदानात तुम्हाला 11 गडी शोधावे लागतात का बाबा, अरे चल ना खेळायला चल. त्यावेळेस तसं नव्हतं, एकाकडे चेंडू असायचा, अख्खा गाव यायचं. म्हणजे हे चित्र बदललेलं आहे. आत्ता चेंडू भरपूर आहेत पण आता माणसं नाहीत, कारण प्रत्येकजण आज मोबाईलच्या माध्यमातून कुठेतरी पबजी खेळत बसणार किंवा कोणतरी, आज प्रत्येकाला करमणुकीचं साधन या ठिकाणी मिळालं आहे. त्यामुळे क्रिकेटची ही जी आठवण आपण सांगितली ती अत्यंत सुरेख आणि सुंदर पद्धतीने बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरचं ज्यावेळेस खडके साहेब ती आठवण सांगत होते, ते आठवण त्यांनी साठवून ठेवलेली आहे. ती अशीच पुढे त्यांनी सुद्धा साठवावी आणि बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर ते स्मित असे झालं असेल यात मात्र शंका नाही. ओव्हर टू प्रकाश पवार सर. धन्यवाद सर. अतिशय सुरेख असं मनोगत या ठिकाणी खडके साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलं. निश्चितच जाऊया सामन्याच्या दिशेनं. इथे एका षटकाचा खेळ तब्बल संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 5 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली एकंदरीत 5 अंकावरती. क्रिकेटची आठवण या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगितले खडके साहेबांनी. जुने दिवस आठवल्या, गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी. अगदी ते दिवस आता जरी क्रिकेटमध्ये कितीतरी सुधारणा झाली ना शरद सर, तरी ते दिवस पुन्हा येणे नाही. ती जी मजा होती, भले आपण 3 बॉलची मॅच खेळायचो, 1 ओव्हरची मॅच खेळायचो, पण ती मजा नव्हती. गॅस बत्ती लावून आपण मॅच खेळायचो, परंतु ती मजा आता राहिलेली नाही. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय एका षटकानंतर धावाला तर 5 षटक क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गौर कमत यांकडनं रुपेश. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. सज्ज मैदानच्या आतमध्ये रुपेश. तर स्ट्राईक साठी फलंदाज ज्ञानेश्वर मास्टर एकंडला रघुनाथ ही जोडी या मैदानच्या आतमध्ये. 7-8 पावलांतर पंचाच्या अगदी डाव्या साईडनं मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. अगदीच सुरेश निरगुडा सर आणि हरी दोरे सर या दोन्ही ऑफिशियल पंचांना आपण पाहू शकाल. खूप चांगले पंच आहेत. आणि इथून बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. अगदी दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हलक्या हाताने ग्लान्स केलाय. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला जाते. सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न मात्र कोणताही केला होता परंतु केला जात नाही. इथून मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचेल. खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. पहिलंच वर्ष डोनेवाडीकरांचं फ्रेंडशिप चषक डोनेवाडी. अतिशय चांगली स्पर्धा. नाईट रजनी शृंखला म्हटलं तर नक्कीच भरपूर खर्च असतो. आणि इथे आपण पाहतोय खोदून काढले चेंडूला अक्षरशः वाडी लॉंग ऑफ रिजनला एक चांगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न पुन्हा होणार नाही. फक्त 1 धाव. एकेरी धावेवरती रोखलं जाते. बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी केली जाते. प्रत्येक चेंडूला चांगलं फीड केलं जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 30 सर्कलच्या बाहेर चांगले फिल्डिंग, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, कॉर्नर अशा होतं सजवलं जातं.
आणि स्लिमिडा अगदीच आपण पाहिलं सजवलंय. शॉर्ट मिडा जवळपास फर्स्ट स्लिप आणि विकेट किपर स्क्वेअर लेग सेकंड स्लिप अशावरची फिल्डिंग या ठिकाणी तैनात केली. सध्याच्या घडीला टीम वेनगावनं अतिशय चांगली फिल्डिंग वेनगाव संघाची. मैदानच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. बॉलिंग ट्रॅकवरती रुपेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे बॅटची जवळपास लिडिंग एज लागले आणि चेंडू जवळपास विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन होईल. अजून एक धक्का बसेल टीम गोरकावत संघाला. डीज झालं. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला रघुनाथ. बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केली. दुसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल खर्च केली. तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती विकेट्स आपल्या टीमसाठी तलाश केली. रुपेश या गोलंदाजी यावेळेस चांगला फटका. वाडिश लॉंग ऑफ रिजनला एक टप्पा खाल्यानंतर चेंडू सरळ शतरखाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सिंगल फास्ट आले. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. टीमची टोटल धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या षटकामध्ये आपण एक चौकार पाहिला शरद सर. त्यानंतर मात्र कोणताही मोठा फटका इथून पाहायला मिळाला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी वैदक मारा केलाय. पूर्णपणे जखडून ठेवले या षटकामध्ये देखील रुपेश. आणि इथून या पंचांचा इथे षटक क्रमांक 2 संपल्याचा इशारा आलाय. आणि 2 षटकांच्या खेळानंतर 4.5च्या सरासरीनं 8 धावा 4च्या सरासरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. तर मात्र 8 या अंकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 धावा आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 3 धावा. डीज कार्डवरती धावसंख्या एकंदरीत 8 धावा. आजच्या नाईट रजनीसाठी एकंदरीत 4 पंच प्रथमच पाहतोय. उमेश भोईर असतील, रोहिदास पवार असतील, सुरेश निरगुडा असतील, निश्चितच हरिदोरे सर असतील. हे 4 पंचांना आपण पाहतो या नाईट रजनी शृंखलेमध्ये. काय जबरदस्त शृंखला आहे. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी दिनेश दादाचं आयोजन म्हटलं की नक्कीच एक धमाल आणि जबरदस्त आयोजन. निश्चितच कोणत्याही पद्धतीचा या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर एक चांगलं आयोजन करण्याचा त्यांचा एक मानसिक प्रयत्न या ठिकाणी राहिला शरद सर. खूप चांगली स्पर्धा. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी. चांगली रजनी. आणि ते यासाठी वाईड बॉल. तिसरं षटक प्रगती पथावरती या सुनील सांघिक तिसरं षटक या ठिकाणी हातवलतोय गोलंदाज वेनगाव टीमसाठी. अगदी सुनीला गोलंदाज पहिला चेंडू स्वेअरचा मारा करतोय. अवांतर धावसंख्या या ठिकाणी दिली जाईल. इथे स्लोअर वाडिश लॉंगॉनला चिर करत चेंडू येते 6 धावांसाठी. षटकार. बॅट मधना खऱ्या अर्थानं हा अफलातून फटका आपण पाहतोय. षटकार. वाडिश लॉंगॉनला आपण पाहिलं ना तर खूप चांगला चेंडू होता आणि त्या चेंडूवरती एक खडे खडे स्ट्रोक केला असताना एक प्रहार चढवलाय. षटकार टोकलाय. षटकारनं टीमची धावसंख्या वाढवली जाते. आता खऱ्या अर्थानं आपले हात खोलले जात आहे आणि इथून मात्र रिव्हर्स या ठिकाणी टाकले जात आहेत. निश्चितच या ठिकाणी चांगली बॅटिंग केली जाते. सुनीलचा या ठिकाणी पुरेपूर फायदा उचलत असताना मैदानच्या आतमध्ये फलंदाज प्रवीण इथे शपलवून खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळतोय. फाईनला अगदीच आपण पाहतोय या चेंडू जाईल गोलीच्या वेगानं गोलीच्या रफ्तारनं जमिनीला घासत पुसत गरंगाला चेंडू होतोय फरार. 4 धावांसाठी चौकार.
लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून जाईल चेंडू डॉट. अतिघाई कदाचित संकटात नेऊ शकते. इथून मात्र चांगले बॅटिंग करतोय फलंदाज मैदानच्या आतमध्ये प्रवीण, त्याला मात्र इथून नॉन स्ट्रायकर म्हणून फक्त साथ देणं खूप गरजेचं. डॉट बॉलची एकंदरीत सांगता झाले. धावफलक स्थिरावले पुन्हा एकदा 19 अंकावरती 19 लॉस्ट ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 2 बाद 19 धावा आपण पाहतो. तिसरं षटक प्रगती पथावरती. इथे मात्र बिमर चेंडू आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि चेंडू जाईल आर पार सीमा पार. येतोय स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या 4 धावेसाठी चौकार. क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत किती धावा धावफलकावरती लगावल्या जातील याचं गणित, याचं उत्तर मात्र अशक्य. आणि इथून मात्र आपण पाहतोय उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. तो फ्रीचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येत असताना गोलंदाज आपण पाहतोय सुनीलला. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार या ठिकाणी उभारली होती. कदाचित सरळ बॅटने केला असता सिंगल डबल चौकार षटकार काहीतरी या बॉलवरती पाहायला मिळालं असतं, परंतु इथून हा चेंडू आलाय डॉट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी अंगलट आलाय आणि इथून हा डॉट बॉल झालाय. 2.4 चेंडूचा एकंदरीत इथून खेळ संपलाय आणि इथून पुन्हा एकदा लय मात्र यावेळेस सापडले गोलंदाजाला, परंतु एक सिंगल रोखू शकत नाही. या रन्स मिळेल ती मात्र 1 आणि 1 धावेच्या साहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 27 अंकावरती. शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील सुनीलचा. चांगला फटका, परंतु फटका फसला स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेलची संधी आणि खरा फिल्डिंग. अतिशय गचाल क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल होणं खूप गरजेचं होतं, परंतु इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि रन्स मिळतील इथून 2 आणि पंचांचा षटक क्रमांक 3. सिंगल धाव मात्र इथून कंप्लीट केली आहे आणि 1 धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 28 अंकावरती. 3 षटकांचा इथून खेळ संपलाय. स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या मात्र 28 धावा. पहिल्या 2 षटकाचा विचार केला 8 धावा आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालं गौर कामत टीमची आणि तब्बल 20 धावा कुठून काढल्या त्या गौर कामत टीमनं या वेनगाव टीमच्या विरोधात. चला फिल्डिंग लावायची 15 मिनिटाच्या अवधीमध्ये. अगदीच स्लॉग ओव्हरचं षटक वाईड बॉल. पंचांनी इथून मात्र दंडित केलंय गोलंदाजाला. वाईड बॉलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 29 अंकावरती. आतापर्यंत 2 विकेट गमावल्यात गौरकामत टीमनं. 29 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. काय जबरदस्त बॅटिंग पाहिली मागच्या षटकामध्ये. इथे शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथून चेंडू जाईल डॉट. सर विकेट किपरच्या हातामध्ये गुड लेंथला हा चेंडू जसा उचले घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये आला डॉट बॉल ठरला. कोणतीही धावसंख्येला इथून मात्र आकार दिला जात नाही. या लगातार चांगले गोलंदाजी या षटकामध्ये राहिले सचिनची. या इथे मात्र लॉ फुटा चेंडू होता. पंचांकडे दाद मागतायत. यास इथून मात्र आपण पाहिलं ना चेंडू सरळ निघून चालला अगदी कमरेच्या खालतून. हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु इथे रिव्ह्यू घेतला जाईल. बिमर चेक करतायत. अगदीच हा बिमर आहे का हे चेक करायचं.
फेल डिलिव्हरी अगदीच या ठिकाणी चला मॅच कंटिन्यू या ठिकाणी नाही अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉलची मात्र इथून झाली सांगता डॉट बॉलची मात्र या ठिकाणी झाली सांगता धावफलक स्थिरावलाय ते अगदीच 29 अंकावरती अगदीच असं वाटत होतं की कमरेच्या वरती आहे की काय परंतु चेंडू जसा आला तसा खालच्या गतीनं खालच्या दिशेने मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला होता इथून मात्र लॉंग ऑन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झाले रनआउटची संधी डोक्याची घंटा आणि इथून यास उंगली उठी मतलब दुर्घटना घटी फलंदाज मात्र या ठिकाणी दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती होत्या आणि इथून मात्र ऍक्सिडेंट नॉन स्ट्राईक हँडला होतं वाजलं होतं परंतु स्ट्राईक हँडला मात्र विकेट जरूर गमावल्या आणि इथून मात्र फलंदाज झाल्या बाद प्रवीणच्या पारी 3.3 चेंडूचा खेळ संपलाय स्कोर कार्ड वरती धावसंख्या 30 धावा शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक म्हणजे षटकाला संबंध आहे ते षटक हाताळतं गोलंदाज आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये सचिन मागचे षटक खूप महागडे ठरलं 20 धावेंच्या पहिल्या षटकामध्ये आल्या 5 दुसऱ्या षटकात आल्या 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या मात्र 20 आणि ह्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या 3 बॉल मध्ये गोलंदाज सचिननं तो सचिन पुन्हा एकदा तयार झाला बॉलिंगसाठी इथं आडो बॅटने खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला व्हाईट बॉलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 31 अंकावरती गोलंदाजीमध्ये थोडासा या ठिकाणी बदल केला गेलाय नक्कीच या ठिकाणी थोडंसं जर का आपण पाहिलं ना तर लयबद्ध गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल लय थोडासा बिघडलाय गोलंदाज सचिनचा इथे मात्र जोरदार अपील आणि या ठिकाणी पायचीत पकडलाय विकेट क्रमांक गमावलाय 4था अगदीच आपण पाहतोय रनआउटची संधी होती या परंतु इथून रन्स कंप्लीट झाली ती मात्र एक मोहन हा फलंदाज स्ट्राईक साठी होता शिंगल आल्या शिंगल प्राप्त झाले शिंगलने टीमची टोटल धावसंख्या 32 धावा स्कोर कार्ड वरती कदाचित शेवटचा बॉल षटकातील शिल्लक पहिल्या सत्रातील या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा बॉल आणि फिल्डिंग मध्ये थोडासा बदल चला गेम ऑन करायची वाईड बॉल वारंवार या ठिकाणी खराब गोलंदाजी झाल्या अगदी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता अतिरिक्त बाहेर हा चेंडू पंचांनी निश्चितच एक चांगला निर्णय या ठिकाणी दिला अतिरिक्त बाहेरून जाणारा चेंडू स्वेर घोषित केला स्वेरच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 33 अंकावरती शेवटचा बॉल इथून बाकी फलंदाज तयार पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चांगला फटका ग्राउंड डाऊन अगदी चेंडू जाईल लॉंग ऑफ रिधनला सिंगल फास्ट आले डबलचा प्रयत्न रनआउटची संधी इथून मात्र निर्माण झाल्या परंतु तोपर्यंत शेप मध्ये फलंदाज इथून पोहोचलाय रन्स मिळतील 2 तिसरी धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र जाईल होईल बाद आणि 2 रन्स मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत आणि 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या
35 धावा. तर पहिले सत्र इथून संपले. 24 चेंडू मागे 35 धावा इथे उभारल्यात. येणार 24 बॉल आणि 36 धावींची गरज असणारे कंपल्सरी चेसिंग असणारी लढत या ठिकाणी असेल वेनगाव टीम समोर ते आव्हान ठेवचं. आणि निश्चितच हे आव्हान कशा पद्धतीने पार पाडणार या ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेन शरद सरांना. अगदीच कॉम्बॉक्स मध्ये थोडंसं या ठिकाणी परिवर्तन करेन. नेक्स्ट मॅच डोनेवाडी विपक्ष प्रकाश 11 करालेवाडी. त्या दोन्ही संघांना एक आपण टॉस साठी या. डोनेवाडी विपक्ष करालेवाडी दोन्ही टीमचे कर्णधार अगदी त्या ठिकाणी टॉस साठी यायचं. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणाऱ्या निश्चितच जास्त वेळ घ्यायचा नाही. कॉम्बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन करतो. मी थांबतोय तोच तुम्ही थांबू नका. ऐकूयात शरद ठोंबरे सरांचा आवाज. जीवनभर कुणी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. कोटू प्रकाश पवार सर अगदीच मित्राची परिभाषा म्हणजे मित्र आपल्याला ज्या क्षणात आपल्या बरोबर असेल तो क्षण आपल्याला आनंदात वाटला पाहिजे. कोटू प्रकाश पवार सर. धन्यवाद सर. अगदीच जबरदस्त कविता या ठिकाणी मित्राची परिभाषा काय असतं तेव्हा ते नक्कीच 2 शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त केलंय सरांनी. आणि सेकंड राऊंडचे जे मॅचेस आहेत ते किती षटकांचे असतील? 3 षटकांचे असतील. यस 3 षटकांचे असतील. सेकंड राऊंडचे सामने या ठिकाणी 3 षटकांचे असतील.
अतिशय चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडूला धाडलं जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय 4 धावेसाठी चौकार. या ठिकाणी धाव उभ्या करायचे ते मात्र 36. प्रथमतः टॉस जिंकले टीम डोनेवाडी. निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी असणाऱ्या अगदीच फिल्डिंगसाठी आमंत्रित इथून आला हा डॉट बॉल करलवाडी टीमला. अर्थात या ठिकाणी फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं. हा सामना संपला की लगेच दोन्ही टीम रेडी राहायच्या, कारण सामने 3 षटकांचे असतील. सेकंड राऊंडच्या मॅचेस या ठिकाणी 3-3 षटकांचे असतील. हा आयोजकांचा निर्णय. या अतिशय चांगली स्पर्धा जय भैरवनाथ मंडळ डोनेवाडी फ्रेंडशिप चषक डोनेवाडी आयोजित नाईट रजनी शृंखला 2024 पर्व पहिलं. एक दिमागदार सोहळा, एक दिमागदार आयोजन, अतिशय चांगली स्पर्धा. जोरदार अपील उचलून धरले. उत्साह जास्त वाटतोय, परंतु पाहूया आत्मविश्वास कमी. या पंच निरीक्षण करतील, एकमेकांमध्ये डिस्कस करतील आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय या ठिकाणी देतील. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच बातचीत करत असताना निर्णय जास्त रिस्की असेल तर आपण यस थर्ड अंपायरची मागणी करू शकता आणि ती मागणी मात्र या ठिकाणी केली जाते. नॉट आउट आहे फलंदाज. अगदीच या ठिकाणी पंचाचा निर्णय जे काय तो निर्णय आपण लगेच द्या. वाईट बॉल. यस, इट्स अ वाईट बॉल. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय श्री समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा सातत्याने लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. खूप चांगली क्वालिटी, खूप चांगली क्लॅरिटी. अगदीच वाईट बॉल घोषित केला. वाईट बॉलच्या मदतीने टीमचे टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 5 अंकावरती. 36 धावांचा पाठलाग करायचा. 36 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. इथे ऑफस्टंपला चेंडू ठेवलाय. डॉट बॉलची इथून झाले सांगता फर्स्ट राऊंड मधील हा शेवटचा सामना एकंदरीत चालू आहे. वेनगा विपक्ष गोरकामत आणि त्यानंतर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार. सेकंड राऊंडचा पहिला सामना या ठिकाणी रंगेल तो डोनेवाडी विपक्ष करलवाडी. प्रथमतः टॉस जिंकलाय डोनेवाडी टीमनं. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फील्डिंगसाठी आमंत्रित केलं तर करलवाडी टीमला. तर लगेच दोन्ही टीम रेडी राहायच्या. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तीच लाईन तोच चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, टिचून गोलंदाजी केली जाते. ऑफस्टंपला चेंडू पुन्हा एकदा ठेवलाय. गुड लेंथला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. अगदीच जर का आपण पाहिलं तर सध्याच्या घडला उभं ठेवलंय फलंदाज दीपकला. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी, 3 चेंडू या ठिकाणी उभं ठेवलंय. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार टोकला, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. म्हणजे 3 चेंडू आतापर्यंत डॉट केलाय दीपक हा फलंदाज. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. इथे क्लीन बॉल दांड इक्वल एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. बॅक टू द डग आउट. एक मोठा मासा गलाला लागला जातोय दीपकच्या स्वरूपामध्ये. बॅक टू द डग आउट. डीजे
इथून गोलंदाज तयार. इथे चांगला फटका, सिंगल मात्र इथून न फास्ट आले. एकापेक्षा दुसरे काही मिळणार नाही. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 6 अंकावरती. पंचांचा षटक क्रमांक 1 संपल्याचा इशारा आलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 6 अंकावरती. 36चा पाठलाग करायचा. आता उर्वरित 18 बॉल आणि बनवायच्या त्या 30 धावा. टीम मिटिंग नको आहे, लगेच फिल्डिंग लावा. निर्णय घ्या कोणाला षटक द्यायचं, तो निर्णय कर्णधारानं घ्या आणि लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. कारण ही स्पर्धा खूप चांगली आहे, खूप चांगलं आयोजन आहे. सेकंड राऊंडचे सामने देखील इथून 3-3 षटकांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली रजनी आहे. फ्रेंडशिप चषक 2024 दोनेवाडीकरांची स्पर्धा अतिशय चांगली देखणी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. नाईट रजनी शृंखला पर्व पहिलं आणि एक दिमागदार सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज इथून तयार. सांघिक वरतील दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज गौरकमट एनकडनं प्रवीण. अतिशय चांगली मॅच, लढत चांगली चालू आहे. 18 मध्ये आता बनवायचे 30 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली. फक्त 6 धावा खर्ची केल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर शेवटच्या 5 चेंडूवरती फक्त 2 धावा. त्यात देखील आपण पाहिलं, त्यात देखील एक वाईड बॉल आणि एक सिंगल. अशा पद्धतीची धावसंख्या उभारली होती टीम विमानगाव संघानं. गोलंदाज तयार झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सागर पवार. स्ट्राईक एंडला एक हार्ड हिटर फलंदाज, परंतु दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू देखील जाईल डॉट बॉलची. इथून झाले सांगता. षटक क्रमांक 2 हाताळतोय गोलंदाज प्रवीण. ज्यावेळेस तुम्ही पब खेळत असताना तुमचा स्क्वॉड जर तुम्हाला साथ देत नसेल तर तुमचा स्क्वॉड लवकर फिनिश होऊ शकतो. अगदी त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये सुद्धा जर एखादा खेळाडू चांगला खेळत असेल तर त्याला साथ द्या, नाहीतर तुमचा सुद्धा टीम स्क्वॉड लवकर फिनिश होऊ शकतो. जबरदस्त दबाव या ठिकाणी गोलंदाजाने निर्माण केला आहे. बाहेर जाणार चेंडू दर्शवत आहेत पंच. अतिशय चांगली गोलंदाजी, विरेशनबद्ध गोलंदाजी, लेंथ लाईन सुरेख, अतिशय चांगली गोलंदाजी, भेदक मारा या ठिकाणी सातत्याने केला गेलाय. इथून मात्र एक धाव ऍड होईल आणि एका धावेच्या बराबरीनं टीमची टोटल धावसंख्या 7 अंकावरती. 36 धावेंचा पाठलाग करायचे. काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे मैदानच्या आतमध्ये प्रवीणच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर आलेली एक सिंगल धाव. एका धावेसाठी मात्र इथून प्रयत्न करावा लागते. प्रयत्न अर्थी परमेश्वर. इथून प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल. आणि इथून यस, उंगली उठी मतलब दुर्घटना घटी. इथे मात्र अजून एक धक्का बसेल टीम वेनगाव संघाला. फलंदाज इथून बाद होईल. बॅक टू द डगआउट. रुपेशच्या पारचा विलंत. इथे मोठा फटका, बॅटची लिडिंग एज आणि इथे स्क्वेअर क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. इथून मात्र झेल टिपलाय आणि संपवला इथून सागर पवारचा खेळ. बॅक टू द डगआउट.
विनची गरज. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील शिल्लक. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झाला. अतिशय वेगवान गोलंदाजी आणि इथून हा चेंडू जाईल डॉट. विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक 2 संपलाय. फक्त एका धावेत षटक राहिले प्रवीणचं. अतिशय जबरदस्त गोलंदाजी, अष्टपैलू कामगिरी. बॅटिंग करत असताना देखील चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजी करत असताना देखील 100% योगदान आपल्या टीमसाठी दिले गोलंदाज प्रवीण डीजे. आठ या अंकावरती एका धावेसाठी सध्याच्या घडीला झुंज द्यावी लागते टीम वेनगावला. एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये मित्रांनो. ते एका धावेसाठी सध्याच्या घडीला संघर्ष करत असताना टीम वेनगावला पाहतोय. मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. नो मॅन झोनला चेंडू मात्र ट्रॅप झाला. इथून रन्स कंप्लीट झाले तर 2. तिसरीचा प्रयत्न होणार का? नाही. रन्स फक्त 2 पेक्षा दुसरं काही मिळणार नाही आणि 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या 10 या अंकावरती. खऱ्या अर्थाने जर विचार केला ना तर फटका चांगला होता. जलची संधी देखील होती पण तो क्षेत्ररक्षक खूप लांबवरती होते. जवळपास आपण पाहिलं ना तर दोन्ही क्षेत्ररक्षकांना प्रयत्न केला, ट्राय केली, परंतु इथे चांगला फटका. अगदीच चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजनला. 38 सर्कलच्या वरतून शिली मिडापूरतून खेळला होता. जवळपास पुन्हा एकदा रन्स कंप्लीट होतील. 2 आणि 2 धावीच्या साहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 12 या अंकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला, 5 धावा खर्च केला. त्या षटकाला कुठेतरी मोठं षटक बनवावं लागेल. या षटकाला एक चांगले षटक बनवावं लागेल. वेनगाव संघाला जर या मॅच मध्ये या सामन्यामध्ये विजय निश्चित करता असेल तर निश्चितच एक चांगले बॅटिंग करावं लागेल. एका चौकार, एका षटकार या सामन्याचं स्वरूप मात्र नक्कीच पालटून टाकेल. तो फटका येणार का? चांगला फटका. अगदी चेंडू जाईल डीप मिड विकेटला. आपण पाहतोय चांगले फिल्डिंग झाले. फक्त एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा मोह काही आवरू शकला नाही आणि स्वतःची महत्वाची विकेट गमावतोय. फलंदाज इथून होईल बाद. बॅक टू द डग आउट. डीजे सामन्याला एक चांगली दिशा दाखवेल. तो एखादा मोठा फटका येणार का? प्रयत्न करावे लागतील आणि इथून मात्र विकेट किपरच्या पाठीमागे आपण पाहिलं ना तर थोडीशी फील्ड खराब झाल्या. अगदी स्कोअरलेग क्षेत्ररक्षण चुकी केली. चुकीला माफी नाही. रन्स मात्र इथून मिळाली. एका धावेचा इजाफा आलाय आणि एका धावेच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या
14 या अंकावरती तिसरे षटक प्रगतीपथावरती या जवळपास 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. 14 धावा 22ची अद्याप ही गरज आहे. 36चा पाठलाग करत असताना इथे बॅटची लिडिंग एज आणि इथून मात्र चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक धक्का बसेल. धक्का क्रमांक 5वा बसतोय टीम यनगाव संघाला. बॅक टू द डगआउट. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये समीर जवळपास 7व्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथून बॅटची लिडिंग आहे. चेंडू जाईल लॉंग स्टॉप क्षेत्रा पलीकडे येतो. ह्या 4 धावांसाठी संघर्षातून निर्माण केलेला संघर्षमय चौकार. षटक क्रमांक 3 झाले फिनिश. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा वाजवी खेळल्यानंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या पण इथे हलक्या हाताने खेळून चालणार नाही. इथून मोठे फटके खेळावे लागतील. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडावं लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. संघर्ष करावा लागेल सतीशगडला वेनगाव टीमसाठी. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. 18 धावींची अद्याप गरज आहे आणि इथे मात्र ती धावींची बरसात करावी लागेल वेनगाव टीमच्या या खेळाडूला. इथे चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती चेंडू जाऊन 2 धावा इथे कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करणार का? फक्त रन्स मिळतील त्या 2. 2 रन इज कंप्लीट आणि दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 20 अंकावरती. येणार 4 बॉल आणि 16 धावींची गरज. एक की दोघी से कुछ काम चलने वाला नहीं है दोस्तों. अगर जीत हासिल करनी है तो यहाँ पे हर एक गेंद पे चौवा या छक्का डागना बहुत जरूरी है. इथून तो एकाच चौकार एकाच षटकार या ठिकाणी येणार का? तो फटका येणार का? तो फटका इथून येणं आवश्यक असेल. टीम यनगाव साठी प्रयत्न करतोय. प्रयत्नाला यश मिळत नाही. सातत्याने प्रयत्न करत राहा. अगदी त्या ठिकाणी प्रयत्न केल्यानं तुम्हाला नक्कीच यश मिळेल. परंतु इथे गोलंदाजानं अतिशय चांगली लाईन पकडली. लेंथ लाईन पहा. खूप चांगली गोलंदाजी. ऑफस्टिकला चांगली गोलंदाजी केली जाते. चांगली कमबॅकिंग गोलंदाजी. जरूर मागील बॉलवरती 2 रन्स मिळाले परंतु त्यानंतर एक चांगली गोलंदाजी. इथे मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी. इथे झेलची संधी आणि बॅक टू द डगआउट. इथे मात्र खऱ्या अर्थानं पकडलाय झेल आणि या खेळाडूचा खऱ्या अर्थानं संपवलाय खेळ. बॅक टू द डगआउट. डीजे
एकतर्फी झालाय. गौर कामत टीमसाठी विजयाची संधी मात्र या ठिकाणी निर्माण झाली. सामना एकतर्फी झालाय आणि एकतर्फी पकड या मॅच वरती निर्माण केली. तर गौर कामत टीमनं गोलंदाजीतून तयार झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन आलाय. एक चेंडू 16 धावांची गरज. ते मात्र हुक केलाय आणि चेंडूला धाडलाय. कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय 6 धावांसाठी. उशिरा का होईना एक षटका ठोकलाय, परंतु ते 10 धावेने परास्त व्हावं लागतंय टीम विवनगाव संघाला. विजयी टीमचे देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन, तसेच परास्त टीमचे देखील गोड गोड कौतुक. हार्ड लक टीम विवनगाव, बट गुड लक टीम गौर कामत.